अहिल्यानगर शहरातील जिल्ह्यातील शिवसैनिकांकडे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं दुर्लक्ष झालंय। तसेच स्थानिक पातळीवर जिल्ह्यात आणि शहरात पक्षाला ताकद देणं गरजेचं असताना शिवसेनेला ती ताकद ठाकरे शिवसेनेकडून मिळत नाहीये। त्यामुळे आपल्या पक्षातील नगरसेवक पदाधिकारी हे इतर पक्षात गेले आणि जातही आहे। हे पक्षाच्या दृष्टीने चांगली गोष्ट नाही। संघटना वाढण्यासाठी शहरात जिल्ह्यात माजी आमदार स्वर्गीय अनिल भैया राठोड आणि जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी जे कष्ट घेतले, त्याचबरोबर शिवसैनिक पदाधिकारी यांची मोठी फळी तयार झाली होती। मात्र याच शिवसैनिकांना ताकद मिळत नसल्याने मी माझ्या पक्षातील उपशहर प्रमुख पदाचा राजीनामा देत असून पक्षाचा आणि बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याची माहिती दीपक भोसले यांनी दिली। अहिल्यानगर शिवसेना ठाकरे गटाचे दीपक भोसले यांचा उपशहर प्रमुख पदाचा राजीनामा जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांच्याकडे पत्राद्वारे दिलाय। दीपक भोसले यांनी राजीनामा पत्रात म्हटलंय, आमच्यासारख्या छोट्या शिवसैनिकाला तसेच जे सध्या ठाकरे सेनेत काम करतायत अशा शिवसैनिकांकडे ठाकरे सेनेतील काही स्वयंघोषित नेत्यांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे, अशी भावना आता माझी झाली आहे। ज्या कामाची जबाबदारी मला पक्षानं, संघटनेनं तसेच स्थानिक नेत्यांनी दिली होती, त्या जबाबदाऱ्या मी प्रामाणिकपणे पार पाडल्यात। स्थानिक स्वराज्य निवडणुका असो, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभेची अनेक वेळेस जबाबदारी मला दिली, ती व्यवस्थितरित्या प्रामाणिकपणे पार पाडली। तसेच कसलाही वैयक्तिक, आर्थिक, राजकीय स्वार्थ न बाळगता संघटना वाढीसाठी शहरात आणि जिल्ह्यात काम केलंय। माजी आमदार स्वर्गीय अनिल राठोड यांच्या मर्जीतील विश्वासू शिवसैनिक म्हणून त्यांनी 2 वेळेस स्थानिक स्वराज्य पातळीवरील निवडणूक लढण्याची संधी देऊ केली होती, पण ती मी नाकारली। अनेक जण पक्ष सोडून गेले, तरीही मी ठाकरे सेना कधी सोडली नाही। पण आता पक्षाची सध्याची परिस्थिती वेगळी आहे। स्वर्गीय माजी आमदार अनिल भैया राठोड हे गेल्यानंतर वरिष्ठ शिवसेना संघटनेचे पक्षनेते यांनी संपूर्णपणे नगर शहराच्या ठाकरे शिवसेनेकडे आणि जिल्ह्यातील शिवसेनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय। त्यामुळे मी नाराज आहे। पक्ष संघटनेवर तसेच मध्यंतरी एकनाथ शिंदे यांच्या गटात नगर शहरातील ठाकरे सेनेचे बरेच नगरसेवक पदाधिकारी यांनी प्रवेश केला, कारण वरिष्ठांचं पूर्णपणे दुर्लक्ष। तर नगर शहरातील शिवसेनेकडे आणि जिल्ह्यातील शिवसेनेकडे आज पाहिल्यास शहरात ठाकरे सेना पक्ष संपुष्टात आलाय, अशी भावना निर्माण व्हायला लागली आहे। त्यातच शिवसैनिकांमध्ये मधल्या काळात विधानसभेचं तिकीट नाकारलं, त्यावेळेसही ठाकरे सेनेकडे उमेदवार असूनही वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारी दिली नाही। जे इच्छुक होते त्यांना पक्ष संघटना ताकद देत नाही, त्याची एक नाराजी ठाकरे सेनेच्या पदाधिकारी, नगरसेवक यांच्या मनात होती। त्यामुळे हे लोक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात गेले। तसेच जे पक्षात आहे त्यांच्याकडेही वरिष्ठांचं लक्ष नाहीये। त्यामुळे संघटना नगर शहरात, जिल्ह्यात वाढणार कशी? स्थानिक पातळीवर जर ताकद देण्यात आली तर संघटना वाढेल, जिवंत राहील। मात्र तसं होत नसल्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देतोय। आता माझा इतर कोणत्याही पक्षात जाण्याचा विचारही नाहीये। मी मनापासून हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शेवटपर्यंत शिवसैनिकच असणार आहे, असं दीपक भोसले यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।